ट्रेंड म्हणजे काय? मार्केटचा ट्रेंड, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड. हा, मार्केटची दिशा म्हणजे ट्रेंड. लक्षात घ्या, मार्केटमध्ये किती ट्रेंड आहेत टोटल? 2 ट्रेंड आहेत, 3 आहेत. तीन ट्रेंड आहेत. 3 ट्रेंड आहेत. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज, बरोबर ना? Sideways trend, हो. हा, अप ट्रेंड मध्ये मार्केट कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातं वरती? HL. हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, या फॉर्मेशन मध्ये वरती जातं. लक्षात घ्या, बरोबर ना? त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड मध्ये लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, या फॉर्मेशन मध्ये जातं. लक्षात घ्या, बरोबर ना? हो, बरोबर आहे. हा, त्याच्यानंतर इथं मार्केट दिलेलं आहे बघा तुमच्याकडे. हा पहिला आहे तो अप ट्रेंड आहे, 2 नंबरचा तो साइडवेज आणि 3 नंबरचा डाऊन ट्रेंड आहे, बरोबर ना? हो, बरोबर आहे. हे बघा, 1 नंबर हा तुमच्याकडे अप ट्रेंड आहे बघा. ह्या अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार तुम्ही अप ट्रेंड, बरोबर ना? हो, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा साइडवेज मार्केट आहे बघा. दिसतो का साइडवेज मार्केट? हो, हा डाऊन ट्रेंड आहे, बरोबर ना? हो, बरोबर आहे सर. त्याच्यानंतर ट्रेड लाईन मध्ये ही अप ट्रेंडची ट्रेड लाईन आहे. ज्यावेळेला मार्केट वरती चालत जातं त्यावेळेला खालच्या बाजूला आपण जे लोज असतात त्या लोजला मार्किंग करून एक ट्रेड लाईन टाकतो. लक्षात घ्या, त्याला आपण अप ट्रेंडची ट्रेड लाईन म्हणतो. डाऊन ट्रेंड मध्ये वरच्या साईडला ते लक्षात घ्या. आणि साइडवेज मध्ये दोन्ही साईडला येऊ शकते, कुठं पण येऊ शकते. लक्षात घ्या, बरोबर ना?